नागपूर गोवा हा शक्तीपीठ 802 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील 12 आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे। या महामार्गात शेकडो एकर जमीन जाणार असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या मार्गाला विरोध आहे। मात्र गुरुवारी मुंबईत झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाला नागपूरपासून सांगलीपर्यंत विरोध नसल्याचं सांगितलंय। मात्र कोल्हापुरात या महामार्गाला विरोध असून कोल्हापुरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढू असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय। मात्र हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी 10 जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करतायत। या आंदोलनाची खडानखडा माहिती फडणवीस यांना आहे। त्यांनी या 10 महिन्यात याबाबत शेतकऱ्यांशी एकदाही चर्चा केली नाही। आता ते चर्चा करू असं खोटं बोलतायत असा आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं केलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुके वगळण्याचा आदेश महायुती सरकारनं काढला होता, त्याचं काय झालं? अडाणी सारख्या भांडवलदाराच्या हिताचा हा महामार्ग रेटून न्यायचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे असा आरोप समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केलाय। कारण फेब्रुवारी महिन्यापासून जेव्हा ही अधिसूचना शक्तीपीठ महामार्गाची आलेली आहे तेव्हा या किमान 10 जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते आंदोलन करतायत। निवेदनं यांच्या वेगळ्या मंत्र्यांना दिलेली आहेत। त्यांच्याही महायुतीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेली आहे। हे सगळं असताना देखील धादांत खोटे बोलायचं आहे ते खोटं बोला पण रेटून बोला अशा पद्धतीनं, आणि ते पण गृहमंत्र्याकडे सगळे इंटेलिजन्स जो असतो महाराष्ट्राचा तो असायला पाहिजे आणि असतोच। असं असताना देखील सांगलीमध्ये आंदोलन झालेलं आहे, नांदेडमध्ये झालेलं आहे, धाराशिवला झालेलं आहे, वेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू आहेत, कोल्हापूरचं तर आहेच। असं असताना देखील देवेंद्र फडणवीस जे आहेत ते खोटं बोलतात आणि कोल्हापूरबद्दल ते सांगतात की आम्ही शेतकऱ्यांशी पुन्हा पर्यायाबद्दल चर्चा करतो, त्यांना विश्वासात घेतो। जर त्यांनी आता 15 ऑक्टोबरला जे काही अधिसूचना काढली की कोल्हापुरातले 6 तालुके रद्द केले शक्तीपीठ महामार्गातले, तर जर रद्द केले असेल तर पुन्हा चर्चेचा मुद्दाच कुठे येतो? चर्चा करायचं कारण काय? याचा अर्थ ते जे अधिसूचना ज्या आहेत त्या तरी भूलथापा होत्या किंवा आता तरी तुम्ही भूलथापा मारताय। एकूणच तुमचं दिसतंय की खोटं बोलत बोलत काय करायचं, हा शक्तीपीठ महामार्ग हा अदानींसारख्या भांडवलदारांच्या हिताचा जो आहे तो रेटून न्यायचा। या महामार्गामुळे अंबोलीसारखा घाट उद्ध्वस्त होणार असून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होणार आहे। फडणवीस धादांत खोटं बोलत असून या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर तुम्ही पुराव्यांसह कोल्हापुरातील बिंदू चौकात या। शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत शेतात युद्धभूमी करावी लागली तरी चालेल। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या 1 इंचालाही हात लावू देणार नाही असा इशारा फोंडे यांनी दिलाय। अंबोली घाट चिरायचा, पूर्ण पश्चिम घाट जो आहे उद्ध्वस्त करायचा, जिथं आपण बघितलं तर वाघांसारख्या प्राण्यांचा अधिवास मोठ्यानं आढळून येतोय। आपला 8 वाघ सावंतवाडी दोडामार्ग या ठिकाणी आढळून आलेले आहेत। तर अशा ठिकाणचं जर हे अधिवास आणि पर्यावरण जर नष्ट झालं तर पूर्ण महाराष्ट्र नव्हे, या पश्चिम घाट जो आहे, वेस्टर्न घाट जो आहे 5 राज्यांचा, याच्या एकूण लोकांच्या जीवितांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे, शेतीवरती परिणाम होणार आहे हवामान बदलाच्या सगळ्यांचा। तर मला असं वाटतं की हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणारच नाही आहेत। मुख्यमंत्र्यांनी जर जाहीर केला आहे की आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग करणार, तर त्याला आम्ही कोल्हापुरातील शेतकरी आव्हान देतोय की तुम्ही बिंदू चौकात या। आम्ही तुम्हाला सांगतो की या सर्व जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठ महामार्ग जिथून जातोय त्या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध कसा आहे पुराव्यांनिशी आम्ही तुम्हाला सांगतो। नाहीतर दुसरं आव्हान आम्हाला करायचं, तुम्ही बिंदू चौकात येताना तुम्ही पुरावे घेऊन या की तुम्हाला किती शेतकऱ्यांनी सांगितलंय की हा महामार्ग करा म्हणून। एकही शेतकऱ्याची त्यांच्याकडे पत्र नसेल, पण खोटं बोला रेटून बोला या तत्वापर्यंत ते वागतात। कोल्हापूर शेतकरी जे आहेत ते अजिबात ही गोष्ट सहन करणार नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे धृतराष्ट्रासारखे डोळ्याला पट्टी बांधून बसले राज्यकर्ते आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांना उघडं पाडल्याशिवाय आणि जर आम्हाला या प्रत्येक गावातल्या शेतामध्ये जर ही युद्धभूमी करायला लागली तर आम्ही ती करायला तयार आहोत। पोलीस किती आणायचे आणा, मिलिटरी आणा, पण शेतकऱ्याच्या जमिनीच्या 1 फुटाला देखील 1 इंचाला देखील आम्ही हात लावू देणार नाही आहोत असा इशारा त्यांना देतोय।